हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीभ घसरली। जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका। अजित पवारांची पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी। सांगलीमध्ये पडळकरांच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। जालन्याच्या अंतरवालीच्या दगडफेकीच्या प्लॅनवेळी शरद पवारांचा आमदार बैठकीला उपस्थित। मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा। 83 पोलिसांवर दगडफेक झाल्याचीही भुजबळांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। नागपूरमध्ये आज राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर। अजित पवारांसह पक्षाचे मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। बंजारा समाजाचे आज राज्यात ठिकठिकाणी मोर्चे। नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये समाज एकवटणार। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। जगात जर्मनी, भारतात परभणी अशी ओळख असलेल्या शहरात कचऱ्याचं साम्राज्य। कचरा उचलणाऱ्या कंपनीचे 14 कोटी थकल्यानं कचरा उचलणं आठवड्याभरापासून बंद। परभणीकरांच्या जीवाशी खेळ। हिंडनबर्ग आरोपाप्रकरणी अदानी समूहाला मोठा दिलासा। आरोप सिद्ध न झाल्यानं सेबीनं कारवाई थांबवली। एका आठवड्यात खड्डे बुजवा आणि कंत्राटदारांवर कारवाई करा। हायकोर्टाचे सगळ्या महापालिकांना आदेश। काही ठराविक रस्त्यांचीच दुरावस्था का होते असा सवाल। खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची सरकारची कबुली। मुंबईमध्ये आयफोन स्टोअर बाहेर ग्राहकांची लांब लचक रांग। आयफोन 17च्या खरेदीसाठी बीकेसीतील स्टोअर बाहेर पहाटेपासून गर्दी। राजधानी नवी दिल्लीतही झुंबड। आजपासून ओला आणि उबरचा प्रवास 1.5 पटीनं वाढला। भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैशांवर। मागणी नसलेल्या काळात भाडं 25% कमी होणार। नमस्कार।